नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. आताची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख याच्या हत्याकांडातील मास्टर माइंडला वाचवण्यासाठी गेल्या 15 दिवसापासून पोलिसांपासून फरार आणि सीआयडीच्या आता शरण गेलेल्या वाल्मिक कराडचा चौकशी अगोदरच होणार बदलापूर पार्ट 2. वाल्मिक कराडचा जैलाचा खून करण्यासाठी मास्टर माइंडची चालू आहे सीआयडी बरोबर पोलिसांसोबत मोठी प्लॅनिंग. नेमकी काय महत्वाची बातमी जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलेले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जेव्हापासून वाल्मिक कराडला अटक झालेली आहे तेव्हापासून प्रशासन, महाराष्ट्र सरकार, गृह मंत्रालय स्वतःची पाठ स्वतःच्याच हाताने अशी थोपटवून घ्यायचा एक प्रयत्न करते. स्वतःची पाठ स्वतःच्या हाताने लाजिरवाणी गोष्ट आहे. ही शर्मेची बाब आहे. खरं तर लक्षात घ्या, काल ज्या वेळेस गृहमंत्री, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आणि धनंजय मुंडे यांची जी बैठक झाली, 1-1.5 तासाची ही चर्चा असेल. यानंतर आजचा हा दिवस पाहायला मिळणार. आता कशा स्वरूपात असेल, अटक, शरण, हेच फक्त पाहायचं होतं. पण कालच जर तुम्ही एक्स अकाउंटवर म्हणजे ट्विटरवर जाऊन पाहिलं असाल तर नेटकर यांनी कालच ही बातमी टाकली होती, चला एकदाची आता अटक होणार आहे. कारण ज्या प्रकारे काल ही बैठक पार पडली तिथूनच पुढची सारी सूत्र हल्ली. शरण आले, शरण. त्या शरण शब्दाच्या अर्थालाही तुम्ही गालबोट लावलंय असं मला वाटतं. शरण, याला शरण नाही. कुण्या आपल्या संतोष देशमुखाची जी हत्या झालेली आहे, निर्घुण निर्दयी हत्या झालेली आहे आणि कुणावर तरी वरदहस्त आहे. बरं, अजूनही बघा, लक्षात घ्या, मी पुन्हा सांगतो, राजा मोकाट आहे. राजा मोकाट आहे, प्यादा शरण आलेला आहे. आणि राजाचा मुकुट वाचवण्यासाठी, राजाचं ते राजपण वाचवण्यासाठी या प्याद्याच्या बाबतीत काय काय घडेल मला माहीत नाही. कारण आपण बदलापूर प्रकरणं फार जवळून पाहिलेली आहेत. खरं तर काळजी वाटते, कारण राजाला खऱ्या अर्थाने शिक्षा झाली पाहिजे. सूत्रधार जो आहे त्या सूत्रधाराला खऱ्या अर्थाने शिक्षा झाली पाहिजे. महाराष्ट्र न्यायाची अपेक्षा करतोय. आता खरं तर तुम्हाला मी काल परवाचं तो विशाल गवळी कोणी कल्याणमधला होता, त्या नराधमाने ज्या त्या चिमुरडीला ठार केलं, 11-12 वर्षीय चिमुरडीला तिच्यावर अतिप्रसंग करून ठार केलं, तो नराधम सुद्धा यांच्याच पक्षाचा कार्यकर्ता निघावा, सरकारी पक्षाचा कार्यकर्ता निघावा नराधम. तो शुक्ला, विचार करा काय केसेस टाकले जात आहेत पहा. म्हणजे तुमच्यावर दबाव आल्यानंतर, पोलीस कस्टडी दिल्यानंतर त्याला बेल होऊ नये यासाठी कमीत कमी तशा प्रकारची IPC टाकावी लागतात. तुम्ही 302च्या अंतर्गत कधी कुठलं काही करतच नाही, कारण इतर जी कलमं पडतात ती सगळी जामीन पात्र असतात. आज कदाचित 2-3 दिवस आत ठेवतील, नंतर बाहेर काढतील. काय फरक पडतो? 2-3 दिवसांनंतर नवीन प्रकरण आलेलं असतं. जुनी प्रकरणं आपण विसरत असतो. अगदी पहा ना, काल या संपूर्ण प्रकाराला म्हणजे त्याच्यावर असला फोकस, ते लक्ष कुठेतरी विचलित करण्यासाठी का होईना. तुम्ही पाहिलं असाल काल कशा प्रकारे अभिनेत्र्या येतात, त्यांच्या प्रेस कॉन्फरन्सेस होतात. म्हणजे 1-1.5 महिन्यापासून चालत असलेला प्रकार काल दखलपात्र वाटतो. काल त्याची दखलपात्र म्हणजे त्याच्यावर कुठेतरी एखादी प्रेस कॉन्फरन्स व्हावी अशा प्रकारची ही घटना आपण कालची पाहिली. आणि आजही मी तो प्रयत्न पाहिलाय त्याच अभिनेत्रीचा. पुन्हा एकदा आजही तशाच प्रकारचा व्हिडिओ टाकलेला आहे की मी आभार मानते सुरेश धस साहेबांचे वगैरे 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 असे अभिनेत्रीने पुन्हा आजचा व्हिडिओ टाकला. या सगळ्या प्रकारामध्ये कशासाठी हा जाणीवपूर्वक प्रयत्न होतोय, कशासाठी, म्हणून आपण ते लक्ष विचलित करताय. या प्रकरणाला महाराष्ट्राचं जे लक्ष लागलं आणि मुळात पहिली गोष्ट, याला कुठेही OBC विरुद्ध मराठा हा रंग देण्याचा कुणीही प्रयत्न करू नये. हे जातींच्या, धर्माच्या, पंथाच्या, प्रांताच्या सगळ्याच्या पलीकडचं आहे. हे मी पुन्हा इथे आवर्जून उपस्थित करतो, माझा हा मुद्दा उपस्थित करतो. वाल्मिक कराड कुठल्या समाजाचे आहेत, संतोष देशमुख कुठल्या समाजाचे आहेत आणि त्याच्यामधून ह्या हत्या झाल्यात का? तर नाही, अजिबात नाही. महाराष्ट्रामध्ये OBC विरुद्ध मराठा हा कधी वाद मुळात नव्हताच. इथे सगळं कशापासून सुरू झालं? अर्थकारण. एक बकासुरासारखी सुटलेली हाव, पैसा 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 आणि पैसा.
याच्यातून चांगली चांगली माणसं ही संपवली जाणार. आमच्यासारखी माणसं देखील भविष्यात जर कधी संपवली गेली तर अशाच प्रकारे तारीख पे तारीख मिळत जाणार. कुणालाही शिक्षा होणार नाही. न्यायाची अपेक्षा आम्ही इथे ठेवतच नाही. ज्यावेळेस या सगळ्यामध्ये सरपे कफन बांध के ज्यावेळेस उतरतो ना, कारण आजची परिस्थिती अशी आहे शिवसैनिकांनो, आज बोलणाऱ्याला संपवलं जात आहे. मान्य करा, ही तुम्ही गोष्ट मान्य करा. आज बोलणाऱ्याला संपवलं जात आहे. आज म्हणजे भविष्यात जर अशाच प्रकारच्या घटना ज्यावेळेस आज संतोष देशमुख असेल, भविष्यात जेव्हा घडणाऱ्या ह्या घटना आमच्यासारख्यांच्या बाबतीत घडतील तेव्हा देखील ते क्रांतीवीर मधला तो डायलॉग तुम्हाला चांगलाच माहिती असेल नाना पाटेकरांचा, आ गए मेरे मौत का तमाशा देखने आ गए. ते कलमवाली बाई वगैरे तुम्ही ऐकलं असाल. अगदी तसंच वाटतं. आज आपण ह्या सगळ्यांच्या विरोधात आवाज उचलतो, ह्या सगळ्यांना अंगावर शिंगावर घेतो, पण ह्याच्या पलीकडे एक कायदा म्हणून या राज्यामध्ये आहे का, तर तो शून्य आहे. या महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्था शून्य आहे. कोणीही उठतंय, लहान मुली पाहत नाही, वयोवृद्ध पाहत नाही, कोणीही उठतंय, विनयभंग करतंय, बलात्कार करत सुटलेला आहे. हत्यांचा सपाटा एकट्या जर नागपुरातल्या गेल्या 1.5 महिन्यातल्या फक्त हत्या काढाल तर जवळपास 7च्या पुढे जातील, 7-8 हत्यांच्या पुढे जातील एकट्या नागपुरातल्या. आणि हे सांगतायत महाराष्ट्रामध्ये. कुणाचं ते मगाचं स्टेटमेंट, दरेकराचं स्टेटमेंट, की महाराष्ट्रात बघा कशा प्रकारे, प्रवीण दरेकरांचं मी एक स्टेटमेंट ऐकलं, कायदा सुव्यवस्था एकदम योग्य हातांमध्ये आहे, एकदम ओके आहे कायदा आणि सुव्यवस्था. 22 दिवसांनी हा शरण आलाय. 22 दिवस कुठे, आता ते तोंडामध्ये ते शिवसेनेचे शब्द येतात, मी रोखतोय स्वतःला ह्या सगळ्यापासून. 22 दिवस पुरावे नष्ट करून झाले असतील कदाचित, यायचं असेल आता बाहेर. म्हणजे म्हणजे काल मीटिंग, आज सेटिंग, बरोबर. बघा लक्ष कसं आहे. आणि उद्या नथिंग, काहीच होणार नाही. मीटिंग झाली, सेटिंग झाली, नथिंग, काही होणार नाही. फक्त राजाचा मुकुट किंवा राजाला वाचवण्यासाठी या माणसावर तेवढं लक्ष ठेवा, नाहीतर ह्यांना सुद्धा राजाला पकडल्यानंतर काय करायचं ते करा, पण राजाला पकडेपर्यंत ह्या माणसाला ठेवणं हे फार गरजेचं आहे. याच्यावर बारीक लक्ष ठेवलं पाहिजे प्रशासनाने. नाहीतर बदलापूर प्रकरणं आम्ही जवळून पाहिलेली आहेत. मी वारंवार बदलापूरचा उल्लेख करतोय, तुम्हाला समजत असेल, समजने वाले को इशारा काफी आहे. आज ज्यावेळेस मी याला शरण येताना पाहिलं, मी खरं तर गृह मंत्रालयाला किंवा प्रशासनाला, पोलीस, मी भावपूर्ण श्रद्धांजलीच अर्पण केलेली आहे. भावपूर्ण श्रद्धांजली. याच्या व्यतिरिक्त मला काही सुचत नाही. 1.5 तास चर्चा झाल्यानंतर काल आजचा हा प्रसंग पाहायला मिळणार होता, त्यामुळे याच्यात काही मला विशेष असं नवल वाटलं नाही. बरं, हा पुण्यात होता, बरोबर. आता विचार करा, मला वाटतं नगरचं, माफ करा, बीडचं अख्खं पोलीस प्रशासन ज्या प्रकरणामुळे हादरलं, म्हणजे पोलीस आयुक्त बदलण्यात आला. मला वाटतं नवनीत कावतची नेमणूक झाली. अख्ख्या देशामध्ये महाराष्ट्र पोलीस धुंडाळतायत ज्याला, म्हणजे दिव्याच, म्हणजे तो काखेत कळसा आणि गावाला वळसा. पुणे पोलिसांना याची खबर नसावी, हा पुण्यामध्ये असतो. बरं, अशीही माहिती आहे की हा एका नामांकित हॉस्पिटलमध्ये उपचार सुद्धा घेत होता. याला म्हणतात तुमचं इंटेलिजन्स, तुमचा तो गुप्तचर विभाग. हे एवढं, म्हणजे तुम्ही परदेशातनं दाऊदला आणायच्या गोष्टी करायच्या, एवढं मजबूत सरकार, इतकं भक्कम सरकार, आणि तुम्ही इथला 22 दिवस झालेत एक सर्वसामान्य नगरसेवक, याला तुम्ही पकडू शकला नाहीत. असो, आणि याच्यावर तुमचा विश्वास बसतो का? 22 दिवसापासून पोलीस प्रशासन, आता कित्येक दिवस विचार करा, विधानसभेत देखील लोक म्हणत होते, विधानसभेत आमदार म्हणत होते, आम्ही सांगतो त्याचा पत्ता, तुम्हाला पकडून आणण्याची तुमच्यात धमक आहे का, एवढं फक्त सांगा. असो, पुण्याच्या नामांकित हॉस्पिटलमध्ये उपचार बिना नावाचे लिहून घेतले, बहुतेक बिना नावाचे केले गेले. मग कुठल्या हॉस्पिटलमध्ये होता, मग त्या हॉस्पिटलांवर कारवाई होणार का? कसली 9 पथकं काय करत होती ना, हा सगळ्यात मोठा महत्त्वाचा पहिला प्रश्न आहे. काल धनंजय देशमुखांचं पण मी ते स्टेटमेंट इथे लिहून घेतलंय. धनंजय देशमुख जे संतोष देशमुखांचे बंधू आहेत ते म्हणायला लागले, काल ज्यावेळेस ही बैठक झाली, आता अटक सत्र दाखवलं जाईल किंवा आता शरण वगैरे. काल जितेंद्र आव्हाडांचं सुद्धा स्टेटमेंट मी पाहतोय. या सगळ्याच्या मागे मगाशी जे तुम्हाला मी म्हणालो अर्थकारण, त्या औष्णिक उद्योग, औष्णिक ऊर्जा प्रकल्पातनं, औष्णिक विद्युत प्रकल्पातला तो राखेचा मामला आहे. हा सगळा राखेचा, म्हणजे विचार करा, जी राख अधिकृतपणे कंत्राट देऊन काढली जाऊ शकत होती, उपसली जाऊ शकत होती, उचलली जाऊ शकत होती, अजिबात नाही. अवैधरित्या तिला घेऊन गेलं जातं.
करोडोंचा ह्याच्यामध्ये म्हणजे फेराफार बघा कसा, जवळपास 1,000 कोटींपेक्षाची जास्तची ही उलाढाल आहे वर्षाची, 1,000 कोटींच्या. आता 1,000 कोटींच्या पेक्षाची जास्तची उलाढाल म्हणजे मला काल ते धस साहेबांचं, सुरेश धसांचं, आता भाजपचे आमदार आहेत हे खरं तर पाहायला गेलं तर. हा सगळा प्रकार भाजपनेच लावून धरलेला आहे हे बघायला गेलं तर. भाजपचे आमदार काय म्हणतायत, एखाद्या अधिकाऱ्याने वाळूच्या उपशावर सांगितलं इथून वाळू उपसायची नाही, कानपटावर लावली जाते. काय लावली जाते हे तुम्ही ठरवायचं, आता कानपटावर लावली जाते सरळ सरळ. हे वातावरण आहे आता आपल्या इथे, हे महाराष्ट्राचं वातावरण. या अशा वातावरणात आपल्याला आपल्या पुढच्या पिढ्या घडवायच्यात. म्हणजे कालची ती संबंध त्या अभिनेत्रीची प्रेस कॉन्फरन्स पाहिली, त्या अभिनेत्रीचा खरं तर तिच्या त्या सगळ्या प्रेस कॉन्फरन्स बद्दल किंवा तिच्या सगळ्या त्या प्रकाराबद्दल मला जराही काहीच म्हणायचं नाही. कारण हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न, ज्याने त्याने आपापल्या चरित्राला ज्याने त्याने आपापलं सांभाळून घ्यावं. कारण आपण ज्या प्रकारच्या भूमिका करतो, चित्रपट करतो, कुठले कुठले ते बाजारसारखे चित्रपट मी पाहिले, त्या सगळ्या प्रकाराला पाहता मला ह्या सगळ्या प्रकाराशी मला कुठेही, कारण कालचा जो संबंध प्रकार होता ज्यावेळेस ती प्रेस कॉन्फरन्स घेण्यात आली, मला संबंध प्रकार ते डायव्हर्ट करण्याचं एक कुठेतरी एक लक्ष किंवा एक तो हेतू पुरस्कार करण्याचा एक प्रकार मला दिसला. मग आज तुम्ही पहा ना, आज मला खरं तर नवल वाटतं, स्वतःहून सरेंडर जर हा व्यक्ती झाला नसता तर ह्याला कधी अटकच झाली नसती का? अजून किती दिवस थांबायचं होतं? म्हणजे हीच बैठक अजून आधी जर झाली असती तर कदाचित ही सरेंडर आधीच झाली असती. महाराष्ट्राचं प्रशासन म्हणून, कायदा सुव्यवस्था म्हणून आपण किती फेल आहोत याचा तुम्ही एकदा विचार करा. फेल, आपण झिरो आहोत. गेल्या कित्येक दिवसातल्या महाराष्ट्रातल्या घडामोडी तुम्ही पहा. कुणाच्याही बाबतीत महाराष्ट्रात न्याय होऊच शकत नाही. आपण खरं तर ह्या गोष्टी आपल्याला वाटतं आपल्या दारांपर्यंत, आपल्या उंबरे कोलांडून आपल्या घरात येत नाही तोपर्यंत आपण या सगळ्या गोष्टीवर लक्ष घालणार नाही कदाचित. पण आज तुम्हाला याची कल्पना नाही, उद्या ज्यावेळेस तुमच्या आमच्या घरांचे उंबरे ओलांडून हे सगळे प्रसंग तुमच्या घरात प्रवेश करतील, तुमच्या घरातली माणसं ठार होतील. आज संतोष देशमुख तुमचा आमचा कोण नाही ना. आपल्या घरातलं रक्त साकाळलं नाही, 3-3 लिटरचं रक्त साकाळलं नाही, डोळे काढले गेले नाही, डोळे फोडले गेले नाहीत, जवळपास 3 तास वार केले गेले, म्हणजे आपल्या घरातले हे प्रसंग नाहीत. कशाला? आपल्या घरात कुणावर बलात्कार झालाय का, विनयभंग झालाय का, नाही झालेला आहे, काय फरक पडतो या सगळ्यामध्ये? आपल्या घरातला उंबरा ओलांडेल तेव्हा आपल्याला ह्याची दाहकता जाणवेल, तेव्हा आपण विचार करू. 1500 रुपयांनी ज्यावेळेस ती दाभणाने तोंड शिवली जातात ना, त्यावेळेस हे असंच होतं. कायदा सुव्यवस्था विचारायचं नाही, 1500 दिलेत शांत बसायचं. कायदा सुव्यवस्थेचा तुमचा कशाचाही काडी मात्र संबंध नाही. यासाठी मी सांगत असतो गृहमंत्रीपद का महत्वाचं असतं, का ह्या लोकांना गृहमंत्री कशा प्रकारे इतरांवर बोलणाऱ्यांवर तो वचक तयार करण्यासाठी, ते कमांड घेण्यासाठी तुम्हाला या सगळ्याची गरज असते. यासाठी कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी गृहमंत्रीपद का, गृहमंत्रालय का गरजेचं असतं हे सगळं तुम्हाला आता कळेल. ह्या सगळ्या गोष्टीतून हळूहळू कळेल. आज शरण आलेला आहे, उद्या कदाचित जामीन होईल, 2-3 दिवसानंतर प्रकरण थंड होईल, तुम्ही आम्ही सारं विसरून जाऊ. ते ललित पाटीलचं प्रकरण आठवतंय का जरा तरी? त्या पूजा खेडकरचं प्रकरण आठवतंय का जरा तरी? अनेक प्रकरणं महाराष्ट्रात होऊन गेली. बदलापूरचं प्रकरण एवढं गाजलं, एन्काउंटर नंतर पुढच्या त्या आरोपींची चौकशी तरी झाली का, त्यांना शोधायचा प्रयत्न झाला का, आठवतंय का? काही लक्षात येणार नाही, आपण सारं विसरत असतो. त्यामुळे आणि पहिली गोष्ट, ह्यांच्याकडे सगळ्या गोष्टींची सुसज्जता आहे. आज ह्या माणसांसाठी कायद्याचे विद्यार्थी पटापटा पुढे येतील. कायद्याचे विद्यार्थी, तुम्ही समजताय ना मला काय सांगायचं? कायद्याचे विद्यार्थी या शब्दाचा अर्थ, हे कायद्याचे विद्यार्थी लगेचच ह्यांच्या केसेस घेऊन लढतील आणि कायद्याचे विद्यार्थी कायद्यातल्या पळवाटा शोधून ह्या सगळ्यांना बाइज्जत बरी देखील करतील. त्यामुळे असू दे, ह्यांच्याकडून कुठल्याही अपेक्षा नाहीत. या विशेषतः म्हणजे सरकारही तुमची, कायदेही तुमचे, प्रशासनही तुमची, आणि तुम्हीच त्यांच्यावर चौकशा लावणार. ह्याच्यातून काय निष्पन्न होणार? का साधं मी विचार करत होतो, मीडियाने तरी कमीत कमी या सगळ्यावर आपलं मत व्यक्त करायला हवं होतं. मीडिया वाल्मिक कराडला जाऊचा उल्लेख करते. वाल्मिक कराड यांना अटक झालेली आहे, आता त्यांना CID मध्ये काय ते म्हणजे जाओ यांना त्यांना एवढा रिस्पेक्ट, एवढा आदर तुमच्या मनामध्ये ह्या वाल्मिक कराड संदर्भात असेल तर काय म्हणायचं? खरंच ते संतोष देशमुखांचा आत्मा सुद्धा
ते सुद्धा तेच म्हणत असेल की आग है मेरे मौत का तमाशा देखणे. खरंच या गोष्टींना मी कुठेही म्हणजे नाकारत नाही, कारण भयानक परिस्थिती चालू आहे महाराष्ट्रामध्ये, भयानक. मला हे सगळं प्रकरण तुम्ही आठवा ना, अशाच प्रकारे ज्यावेळेस मराठा समाजाची आंदोलनं चालू होती त्याही वेळेस अशाच प्रकारे म्हणजे लाठीचार्ज करणं, वारकऱ्यांवर लाठीचार्ज करणं तुम्ही आठवा आता. कारण कसं आहे, मी मगाशी तुम्हाला म्हणालो 1,500 त्या कवड्या रेवड्या फेकल्यानंतर तुमची तोंड दाभण्याने शिवली जातात. वारकऱ्यांवर लाठीचार्ज हो, मराठ्यांवर लाठीचार्ज हो, धनगरांचं आरक्षण मिळू ना मिळो, ओबीसींचं आरक्षण टिको ना टिको, यांची सरकारं चालत राहिली पाहिजेत. यांची सरकार, आणि ही सरकार कशाच्या जीवावर चालतात? 5 वर्ष काहीच करायचं नाही, 5व्या वर्षाच्या 12व्या महिन्यात शेवटच्या आठवड्यात एखादी योजना घेऊन यायची. बाकी 5 वर्षात कितीही धिंगाणा घालून ठेवला, महाराष्ट्र विकायला जरी काढला तरी तुम्हाला तो लक्षात राहणार नाही. पण 12व्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आणलेली योजना तुमच्या लक्षात राहते. ती योजना लक्षात घेऊन तुम्ही जाऊन बटणं दाबून येणार. हे असं आहे बाबा. इथे गुन्हा जर केला नव्हता, म्हणजे ह्याने आज ती क्लिप सुद्धा त्याने मला तो रिलीज केली की मी गुन्हा केला नाही, मला न्याय देवता. आता ह्यानं न्याय देवता आठवली. 22 दिवस ज्या वेळेस आपण लपून बसतात त्याच वेळेस तिथेच सिद्ध होतं नेमकं काय घडलंय तिथे. ते 22 दिवस जर तुम्ही काही कर नाही त्याला डर कशाला? मग माझा साधा प्रश्न आहे, कर नाही त्याला डर कशाला? तुम्ही लपला कशासाठी होतात? हे असं आहे सगळं. पोलिसांनी संबंध देश धुंडाळला, पण पोलिसांना पुण्यात काय झालं हे माहिती नाही पडलं. आणि अजित पवारांविषयी माझ्याकडे कुणीतरी एक कमेंट केली होती अजित पवारांविषयी की ह्या पवारांचं नेमकं काय चाललंय. म्हणजे मराठा आरक्षण आंदोलनाच्या वेळेसही तुम्ही पाहिलं असाल, देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथ शिंदे असतील, हे पुढे होते, अजित पवार डेंग्यूमुळे मागे. शेवटपर्यंत अजित पवारांनी मराठा आरक्षण आंदोलनाचा एकही प्रश्न घेतलाच नाही शेवटपर्यंत. आणि आजही ज्यांच्या पक्षामध्ये या सगळा उलथापालथा घडत्या आहेत त्या पक्षाचे जे कोणी सर्व आहेत ते याच्यावर एक शब्द काढत नाही. तुम्ही मला दुरुस्त करा जर त्यांनी काढला असेल हा शब्द तर. मी विचार करतोय हे किती घाणेरड्या थराचं राजकारण असेल. विचार करा कुठल्या थराचं हे राजकारण असेल. माणसं अशी किड्या मुंगीसारखी संपवली जातात, किड्या मुंगीसारखी. आणि 22 दिवस अटक होत नाही, शरण यावं लागतं, तेव्हा पोलिसांना भेटतं आरोपी. पुढे जाऊन त्या चौकशा किती निष्पक्ष होतील, कारण ज्यांच्यावर मुख्य आरोप आहेत तेच जर कायदेमंडळात बसलेले आहेत, विधिमंडळात बसलेले आहेत, तर काय म्हणायचं. त्यामुळे सोडून द्या हे सगळे विषय. संतोष देशमुख साहेबांच्या बाबतीत किती खरंच न्याय घडेल नाही होईल मला माहीत नाही. जर आम्ही आपला जोर लावला, विशेषतः मी सांगतो सोशल मीडियाच्या माध्यमातून जरी आपण आपलं ते आंदोलन सुरू केलं, भले तुम्हाला समोरासमोर येता येत नसलं तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून जरी तुम्ही तुमचं आंदोलन चालू ठेवलात, या विषयाला लावून धरलात, भरकटला नाहीत, जातींमध्ये विभागला गेलात तर संपलं. अगर आप बटे तो आप कटे, कन्फर्म आहे. बाटले गेलात तर तुम्ही ओबीसी, तुम्ही धनगर, तुम्ही वंजारी, तुम्ही माळी, तुम्ही गोंधळी, तुम्ही गवळी, कुठल्याही मराठा असो, कुठल्याही जातीमध्ये विभागले जाऊ नका. एकत्र राहा. आधीच आपण बाटले गेलेलो आहेत, त्यामुळे आता काटले गेलेलो आहोत. अजून किती काटले जायचे तुम्हाला विचार करा. मला खरं तर कळकळीची विनंती आहे, याला कुठेही जातीय रंग देऊ नका. ओबीसी विरुद्ध मराठा हा अजिबात रंग देऊ नका. जर असा रंग दिलात तर मात्र हे यशस्वी होणार. आणि मूळ मुद्द्यापासून आपण सारे आपण भरकटणार. कायदा सुव्यवस्था, या राज्याची कायदा सुव्यवस्था, भरकटलेली कायदा सुव्यवस्था हा मूळ विषय आहे. याच्यापासून बाजूला होऊ नका, भरकटू देऊ नका या विषयाला.